या दोन संघांमध्ये असणारा सामना पहिल्याच बॉलवरती रोहितने आक्रमण चौकारला खेळलाय. स्विचिटचा फटका होता यावेळेस. दत्ता लांडे षटक क्रमांक पहिला हाताळताना आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. चालू असणारी मॅच. जो संघ जिंकणार तो संघ मात्र सेमी फायनल मध्ये दाखल होईल. जो संघ इथे पराभूत होईल हा चेंडू पुन्हा एकदा बघायचा. यावेळेस गोलंदाज तयार असणारे दत्ता पुढे सरसावत चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट जो इथे आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती रोहित सुर्वे आणि आदेश तांगडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मारुजी संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 5 षटकांची मॅच जी इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. राऊंड विकेट दत्ता लांडे. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले. ऑन साइडला खेळाडू आहे डीप मध्ये, ज्याने भल्या भल्या फलंदाजांचा कट केला पत्ता. त्याचं नाव आहे दत्ता. विकेट. आणि स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेचे असणारे आयोजक आमचे निलेश भाऊ देशमुख यांचा इशने आगमन झालेला आहे. आणि निलेश भाऊंचा काल जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिली विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली रोहित सुर्वे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर खेळला, परंतु त्यानंतर मात्र आक्रमण हे पुढे चालू ठेवता आलं नाही. पहिली विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर सिकंदर भोसले आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चार धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सिकंदर यावेळेस पहिलाच बॉल कट केला. षटकचा कव्हर मध्ये अगदी नशीब बलवत्तर होतं सिकंदरचं. सिकंदर भोसले यांच्यासाठी प्राइज आलेला आहे. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष रामकृष्ण हरी पाडाळे यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 3000. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे आयोजक आमचे निलेश भाऊ देशमुख यांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 षटकारासाठी 3000. यावेळेस हा चेंडू मिस टाइम. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या खाली पोहोचला आणि सिकंदर भोसलेच्या रूपाने संघाला मोठा खिंडार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, थँक्यू. दत्ता लांडे यांचं पहिलं षटक सक्सेसफुल षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु महत्वाचे 2 बॅटर त्याने डगआउटच्या दिशेला पाठवून दिलेले आहेत. रोहित सुर्वे सारखा तगडा खेळाडू त्याने बॅट केला. सिकंदर भोसले देखील जास्त वेळ मैदानामध्ये उभं राहू दिले नाही. 4 धावा स्कोर कार्ड वरती असणार आहेत. एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. दत्ताचं एक सक्सेसफुल षटक. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय विश्वनाथजी बारगे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 5 षटकांची मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि असं म्हणतात ना की पराभवाने माणूस संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो, जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. आणि अशा कठीण काळात तुम्ही नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. ऋतुराज खरेकर नॉन सेकंडला नवीन बॅटर. परंतु सगळ्यात महत्वाचा लवळे संघासाठी प्लस पॉइंट काय आहे? आदेश तांगडे मैदानाच्या मध्ये उभा आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आदेश जर इथे सेट झाला तर मला वाटतं प्रतिस्पर्धी संघाला देखील माहिती आहे की हा धावांचा डोंगर उभा करू शकतो. लोअर फुल टॉस शॉर्ट कर्नरच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. डीप लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू कव्हर करेल. चेंडूची फेकी होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस केला जाईल. 2 धावा तिथे यशस्वीरित्या आलेल्या आहेत. 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7
निभाना, 7 बोले तो एक 7 विजय प्राप्त करना. यावेळेस मोठा स्ट्रोक, आसमानी टोला. आदेश तांगडे सांगतोय टायगर अभी भी जिंदा है. षटकार. षटकार आदेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावरती 13 धावा. ऑस्ट्रेलियाच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू अनिकेतने. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच आपण पाहतोय. महेश जाधव सर आहेत. दुसऱ्या बाजूला बबन ननावरे सर आहेत. तिसरे पंच अजय आवळे सर आहेत. आणि प्रत्येक खेळाडूंसाठी, संघांसाठी वाह वाह, जबरदस्त आक्रमण. जसा कुऱ्हाडीने वार करावा ना तसा वार होता आदेश तांगडेचा. हा लॉंग ऑफच्या दिशेने षटकार. थँक्यू डीजे. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराने स्कोर कार्ड वेगाने फ्लाय होईल. 20 धावा स्कोर कार्ड वरती. आडव्या बॅटने चेंडू ते खेचलाय. नांदेगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गणेशजी डांगे साहेबांचा या क्षणी आगमन झालेला आहे. त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. जे जे खेळाडू जेवण करायचे राहिले त्यांना विनंती, जेवण करून घ्या. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवलेला. आता अनिकेत वरती थोडासा प्रेशर यावेळेस मात्र बनवलंय आदेश तांगडेने. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय आदेशने. फुटवर्क बघायला मिळालं नाही यावेळेस. दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आदेशचा. संघाचं धावफलक यावेळेस इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्डकडे पुन्हा नजर टाकूयात. 21 धावा आहेत. आडव्या बॅटने पुढे चेंडू खेचला. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आले चेंडूवरती, कव्हर करतील. सिंगल इथे आली. षटक क्रमांक संपला जातोय. तो दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. मॅजिकल फिगर सन्माननीय श्रीकांत दादा ओझरकर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतोय. आणि या सगळ्या मित्रपरिवाराचं श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 मध्ये स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा देखील येताना आपण बघतोय. कट केले बॉलला, षटकचा कव्हरला. ओहो, तिथे शॉट कव्हरच्या डोक्यावरून आधी चेंडू निघालाय. सिंगल येताना जे आपल्याला पाहायला मिळणार हे महत्वाचं आहे की एका बाजूने सेट झालेला आदेश तांगडे आहे आणि तो विकेट वरती टीम एकच विचार करत असेल की जास्तीत जास्त हा खेळाडू शेवटच्या षटकापर्यंत खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू खेळणं गरजेचं आहे, परंतु त्यासाठी विकेटही सेव्ह करून खेळावे लागणार आहे. पण मारुंजी संघ विचार करत असेल की आता आपण पहिल्या षटकामध्ये पकड मजबूत केली आहे, त्यामुळे इथून पुढे देखील आम्हाला सामन्यावरती पकड मजबूत करायची असेल तर आम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. ऋतुराज खरेकर स्ट्राईक ऑन तयार आहेत, साथ द्यावी लागणार आहे आदेशला आज. वाह, पायावरती टाकले चेंडू, मनगडाच्या साह्याने खेळलाय. ऋतुराज सांगतोय हम भी कुछ कम नाहीये. षटकार. थँक यू डीजे.
षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला ऋतुराजच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार खेळलाय आणि मला वाटतं हा स्ट्रोक खेळण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास असावा लागतो आणि तो आत्मविश्वास घेऊन उतरलाय ऋतुराज. आज संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं करायचंय. गोलंदाज सहीर अजिंक्य यावेळेस सफल झालेत. चेंडूला खेळलाय जरूर लॉंग स्टॉपच्या दिशेने, परंतु तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाणार आहे की बॅट्समनचं इथे कॉन्टॅक्ट विकेट वरती आहे का. की आपण पाहतो ना की बरेच वेळा काही फलंदाज असे असायचे की विकेटच्या बाहेर जाऊन मात्र स्ट्रोक खेळायचे, विकेटच्या मागे येऊन स्ट्रोक खेळायचे. परंतु क्रिकेटमध्ये बरेचसे नियमांमध्ये आता बदल झालेला आहे. एखादा फलंदाज ज्यावेळेस त्याचा स्ट्रोक खेळतो त्याचं कॉन्टॅक्ट हे विकेटवरती असणं गरजेचं आहे. जर विकेटवरती कॉन्टॅक्ट नसेल तर तो चेंडू डॉट, हा नियम आहे. आणि पंचाने इथे तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. ऋतुराजने ज्यावेळेस स्ट्रोक खेळला त्याचं कॉन्टॅक्ट विकेटवरती होतं का, त्यामुळे आताचा डॉट बॉल आहे. विकेटच्या मागे जाऊन त्याने जो स्ट्रोक खेळलाय ना त्यामुळं हा चेंडू डॉट. 29 स्कोर कार्ड वरती आहेत. आणि आता मात्र काय, मला त्या गोष्टीचा फरक पडणार नाही. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण षटकार. थँक्यू. काय जबरदस्त ऋतुराजचं देखील आक्रमण. 35 स्कोर कार्ड वरती. अजिंक्यला थोडासा विचार करावा लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती बोट रोल केली, इनसाइड आउट स्ट्रोक खेळला डीप कव्हर मध्ये आणि काय झालंय. ओहो, विचार करत राहिले तिथे खेळाडू. कॅच सुटल्यानंतर जे रिॲक्शन होतं, 1 रन शॉट, त्यामुळे आताची एकच धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 36 धावा. षटक क्रमांक अगदी मैदानामध्ये बघितलं गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना कॅच सोडलाय ऋतुराजचा. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. पुण्यात शफल झालेत. ऑन साइडच्या दिशेने गॅप फार मोठा आहे. दरी वा, तिथे चेंडू एका हाताच्या साह्याने चेंडूला थांबवलंय. चेंडूची गती तिथे कमी केली, परंतु 2 धावा इथे रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा. 2 फलंदाज बाद असताना 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मारुजी संघाला आपण पाहिले गेले तर कुठेतरी पहिले षटक ज्या प्रकारचं दत्ता लांडे यांचं पाहायला मिळालं सक्सेसफुल षटक होतं. परंतु आपण म्हणतो ना का प्रत्येक टीम कडे एक गेम प्लॅन असतो आणि त्या गेम प्लॅन नुसार ती स्ट्रॅटेजी असते. मला वाटतं कुठल्याही सिनियर खेळाडूला जर विचारलं ना की तुमचा स्ट्रायकर गोलंदाजाने पहिलं षटक चांगलं टाकलं, बरोबर ना शुभम दादा, तर तुम्ही तिसरं षटक कोणाकडे जाणार, पुन्हा त्या स्ट्रायकर गोलंदाजाकडेच जाणार. परंतु तिथे मारुजी संघाची थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी आहे. त्यांनी ओळखलं की ज्या एंडने दत्ता लांडे यांनी गोलंदाजी केली त्या एंडने ठीक आहे, परंतु हे आता ज्या एंडने गोलंदाजीसाठी करण्यासाठी आलेलं आहे. एका बाजूला आपण म्हणूयात मानगावचा एंड आहे, दुसऱ्या बाजूला मुलखेडचा एंड आहे. मानगावच्या एंडने ज्यावेळेस दत्ता लांडे यांनी गोलंदाजी केली त्यावेळेस धावेला पुरेपूर ब्रेक लागला होता, परंतु मुलखेड एंडने ज्यावेळेस गोलंदाजी सुरू होती तिथे मात्र मोठ्या धावा येताना बघायला मिळाल्या. आता दत्ता यांच्याकडे पुन्हा चेंडू सोपवलाय. ज्या एंडने धावा येत आहेत ना त्या एंडने जर धावा थांबवायच्या असतील आम्हाला पुन्हा दत्ता लांडे यांच्याकडेच जावं लागणार आहे आणि त्यांच्याकडे त्यांच्या चेंडू सोपवलेला आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे. परंतु समोर पाहिले गेलं तर या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आदेश तांगडे, ज्याची फलंदाजी मात्र 3-4 स्पर्धा अक्षरशः ज्याच्या फलंदाजीने गाजवल्या तो आदेश. आणि यावेळेस फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक, झेल झालाय. दत्ता लांडे आले आणि पहिल्याच बॉल वरती यश मिळवलं इथे आणि DRS ची मागणी केली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS बघायचे. नो बॉल साठी पंचांचे निर्णय इथे मात्र चॅलेंज केलंय.
ऑनफिल्ड निर्णय जर आपण पाहिले तर इथे विकेट नक्कीच कळवले, परंतु तिसरे पंच इथे निर्णय काय देणार, आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. फलंदाज आदेश सांगडे होईल बाद. स्कोर कार्ड वरती मैदानामध्ये आपण बघणार आहोत 38 धावा, 3 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. नवीन बॅटर परमानंद अल्हाट पमा स्वतः दाखल झालेला आहे. आज टॉप ऑर्डर नावाला साजेल असा खेळ करू शकला नाही, परंतु आज या मधल्या फळीतील खेळाडूंना नक्कीच चांगली कामगिरी करणं संघाला अपेक्षित असणार आहे. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल मधल्या फळीमध्ये मग भारतीय संघाचा विचार केला, मग रोहित शर्मा देखील किती दिवस ती कामगिरी केलेली आहे. युवराज सिंगने ती कामगिरी केली, मोहम्मद कैफने केली, राहुल द्रविडने ते काम केलंय, सुरेश रैनाने ते चांगलं काम केलंय. अलीकडच्या काळामध्ये आपण हार्दिक पांड्याचं ते काम पाहतो, के.एल. राहुलचं ते काम पाहतो. म्हणजे फक्त टॉप ऑर्डर चालला म्हणजे क्रिकेट नाही, तर तुमचा मधला फळीतील जे काय खेळाडू आहेत ते तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येतात, त्यांच्याकडून चांगला खेळ होणं गरजेचं आहे. कुलवट टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला यावेळेस बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने. खेळाडू आले, चेंडूला कव्हर करताय, सिंगल तर आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, नकार. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आता पुढे सरकते. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 40 धावा. 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर लो फुल टॉस, पुढे तर लॉंग ऑफचे खेळाडू चेंडू कव्हर करतायत. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन यावेळी होतोय, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज साठी एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर मानाची चांदीची गदा ज्यांनी आपल्या सौजन्य केलेली आहे, युवा उद्योजक आणि उद्योग सम्राट सन्माननीय किरणदादा पारखी साहेबांचं यावेळी आगमन झालंय. त्याचबरोबर गणेशदादा गोपाळे यांचे आगमन होत आहे. आलेल्या दोन्ही अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सामन्याकडे पुढे तुम्हाला मी घेऊन जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 42. षटक क्रमांक 4 अगदी मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना थोडासा धावेला ब्रेक लागलाय. दत्ता आल्यानंतर आपण पाहिले तर एकेरी दुहेरी धावा इथे मात्र खर्च होत आहेत. परमानंद अल्हाट स्ट्राईक ऑन. हो, इथे वेगवान चेंडू होता, खुलवट टप्प्याचा चेंडूचा वापर इथे केला. षटक क्रमांक संपला जाईल ते 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 42 धावा. बेचाळीस 42 रन. जो संघ ही मॅच जिंकणार तो संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणार आणि जो संघ इथे मॅच पराभूत होणार त्या संघाला मात्र रोख रक्कम 25,000 रुपये आणि श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 एक मानाचं करंडक 5व्या क्रमांकाचा खिताब हा मात्र त्या संघाच्या नावावरती कोरला जाईल. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय 1,21,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी सौजन्य केले याच तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर साहेब. द्वितीय क्रमांकासाठी 1,00,000 रुपयाचं प्राइज ज्यांनी आपल्या सौजन्य केले ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रशांतबा पारखी. त्याचबरोबर भैरवनाथ उत्सव कमिटी माणगावचे अध्यक्ष सन्माननीय जीवनभाऊ पारखी. तृतीय क्रमांकासाठी 81,000 रुपयाचा प्राइज ज्यांनी आपल्या सौजन्य केले युवा नेते सन्माननीय सचिनभाऊ आढाव. चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 रुपयाचा प्राइज ज्यांनी आपल्या सौजन्य केले नंदूशेठ भोईर सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस. त्यावेळेस डेंजर एंडला होता प्रमानंद. तिसऱ्या पंचाची मदत पुन्हा एकदा घेतली जाईल. 5व्या क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि ज्यांनी आपल्या सौजन्य केलेत माजी उपसरपंच सन्माननीय प्रदीप बापू पारखी. त्याचबरोबर या स्पर्धेला मंडप ज्यांनी सौजन्य केलेला आहे
नॉट आउट. आविष्कार डेव्हलपर्सचे अरुण शेठ मराठे, युट्यूब लाईव्ह चॅनल आपल्या सौजन्य केले संदीप मामा शिंदे आणि प्रतीक शेठ पारखी. ट्रॉफीज गोलंदाज तयार आहे मैदानामध्ये शेवटचा षटक घेऊन पुन्हा एकदा बाळू जो इथे तयार असेल उजव्या हाताने मारा करेल. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. शॉर्ट ऑक्सला कव्हरचे खेळाडू आले चेंडूच्या खाली, झेल झालाय तिथे, ऋतुराज होईल बाद. थँक्यू. विकेट येताना पाहायला मिळणार आहे. 4 फलंदाज बाद झालेत, 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. पुढे गोलंदाज तयार. शेवटचं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती असताना बाळू लांडे. पहिल्या चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवरती बोट रोल केली आणि ही गुणवत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्यातील प्रत्येक गोलंदाजाने आत्मसात केली आहे. त्यांना कळून चुकलेलं आहे की मातीची खेळपट्टी प्रत्येक स्पर्धेमध्ये असते आणि मातीच्या खेळपट्टीवरती जर आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे तर आपल्याकडे व्हेरिएशन असणं देखील गरजेचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, त्याची इनसाइड एज होती. दत्ता चेंडू कव्हर करेल, 1 धावी ती आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता पुढे सरकते. 43 धावा त्या स्कोर कार्ड वरती आहेत आणि मारुंजी संघाच्या गोलंदाजाने आपण पाहिलं तर व्हेरिएशन वरती थोडंसं फोकस केलंय. आधीच एक छोटस वादळ आलं, परंतु त्या वादळामध्ये ते वादळ लवकर शांत करण्यामध्ये यशस्वी राहिली मारुंजीचा संघ. यावेळेस मिस टाइम फटका होता, फटका तर फसलेला आहे. धावबाची संधी आणि इथे काय होणार आहे तर संधीचं सोनं होणार नाही. अगदी नजरेच्या समोरून मात्र इथे 2 धावा चोरून पळून पूर्ण केल्यात. या चोरट्या धावा होत्या. संघाची धावसंख्या पुन्हा त्या 2 धावींच्या मदतीने धावफलकावरती 45 त्या स्कोर कार्ड वरती आता इथे असतील. शेवटचे अजूनही 2 चेंडू या इनिंग मधले. बोला पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 2. पहिले चेंडूला डबल. पहिले चेंडू डबल आले ना, डबल आहेच ना. मॅच दिशेने आपण पाहतोय पुढे जाऊयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असणारे स्कोर कार्ड वरती 47 धावा. बॉलर तयार आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता. फाईन लेग मध्ये चेंडू पण पाहतो तिथे अडवला जाईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. 1 धावी ती आलेली आहे. धावफलकावरती 48 धावा आहेत. 48 धावा स्कोर कार्ड वरती 49 धाव्यांचा आता टार्गेट आहे. यानंतर आपण सेमीफायनलचे लॉट्स करणार आहोत. मग त्यामध्ये म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगेचा संघ असेल, त्याचबरोबर बावधन स्पोर्ट्स आणि मुळशी सम्राट कासारसाई आणि यातील दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी. विनंती, आपण सेमीफायनलचे लॉट्स करतोय तर सगळ्या संघनायकांनी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. हरिभाऊंनी जसं मात्र आमचे जय सरांकडून असं म्हणतात ना, माणूस हा थोडा चुकीचा पुतळा आहे, बरोबर ना हरिभाऊ? घ्या समजून. कारण जोपर्यंत माणूस चुका करत नाही तोपर्यंत
नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आयुष्यामध्ये असा कोणी माणूस नाहीये जगामध्ये की ज्याने चुका केल्याच नाहीत. इथे जो जन्माला आलेला आहे तो चुका करतच शिकत असतो. चला मुळशी सम्राट कासार साईड टीम, प्रताप भाऊ या. बॅट्समन विनंती असतील आघाडीचे बॅट्समन आता मैदानामध्ये ताबा घ्या. थोडी घाई करत चला. आघाडीच्या फलंदाजांना देखील विनंती असणार आहे आपण थोडीशी घाई करत मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. सेमीफायनलचे लॉट्स आपण जे करतोय त्यामुळे विजेत्या सगळ्या सेमीफायनल मध्ये जे क्वालिफाय झालेले संघ आहेत सेमीफायनल साठी त्यांना विनंती आपण लॉर्ड्स मुख्य व्यासपीठावरती केले जाणार आहेत. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे, त्याचबरोबर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, बावधन स्पोर्ट्स बावधन यातील विजेता ही मॅच रंगणार आहे. बॅट्समन चला बॅट्समन मारुंजी संघ थोडी घाई करा. उन्हाचा प्रचंड चटका जाणवतोय आणि त्यामुळे खेळाडूंना विनंती असतील आपण पाहिले गेले तर शक्यतो फास्ट फूड सेवन हे मात्र तुम्ही कमी करा आणि जास्तीत जास्त एनर्जीज फ्रूट या गोष्टीचं सेवन तुम्ही केलं पाहिजे ॲज अ प्लेअर म्हणून. सेमीफायनलचे लॉट्स या श्रेणी केले जात आहेत. आमचे कॅमेरा वर्क मुख्य कॅमेरामध्ये देखील आपण पाहतोय स्टेजवरती आहे. या स्पर्धेचे असणारे आयोजक आमचे निलेश देशमुख यांच्या शुभास्ती लॉट्स केले जात आहेत आणि कोणते संघ असतील जे सेमीफायनल मध्ये भिडणार आहेत ते देखील आपण मैदानाच्या मध्ये बघूयात. चारही संघ तगडे असतील यात तीळ मात्र शंका नाहीये. सेमीफायनलची पहिली मॅच असेल मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे. ही सेमीफायनलची पहिली लढत आहे आणि सेमीफायनलची दुसरी मॅच असेल बावधन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये यातील विजेता. मॅच कंडिशन तुम्हाला घेऊन जाईल पुन्हा एकदा. ऑन साइडला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये रोहित सुर्वे. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडूने तिथे चकवा दिला आणि आलेला चौकार. 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉल वरती टिक फॉर टॅग. रोहितने आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉल वरती चौकार खेळला. आता कमी धावसंख्येमध्ये संघ लढतोय आणि कमी धावसंख्येमध्ये जर लढायचं आहे तर संघर्ष मोठा करावा लागणार लवळे संघाला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील यशाच्या मागून आपण पाहतोय होतीये. डॉट चेंडू मैदानामध्ये असणार आहे. कमी धावसंख्या जरी असतील ना तरी या धावसंख्येमध्ये जिंकता येते. हे क्रिकेट आहे. अनेक रेकॉर्ड खऱ्या अर्थानं आहेत क्रिकेटचे. याच मैदानावरती आपण पाहिले 38 धावा देखील झालेल्या नाहीयेत. टॅप करण्याचा प्रयत्न शॉट पॉइंटचे खेळाडू चेंडूवरती मात्र थोडेसे गाफील राहिले. चेंडूवरती येण्यासाठी चेंडू हातामध्ये आला नाही त्यांच्या आणि तोपर्यंत इथे घेतलेल्या 2 धावा आहेत. काळूराम लांडे आणि दुसऱ्या बाजूला कौशल ही आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये आहे आणि मारुंजी संघ देखील एकच प्रयत्न करेल की आपल्याकडे धावा आपण चेस करण्यासाठी जरी कमी आहेत परंतु थोडस गाफील राहून मात्र तिथे जमणार नाहीये. चला सेमीफायनलची पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा आपण याच्याने टॉस करणार आहोत. युवोदेशक सन्माननीय गणेशदादा गोपाळे साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर या स्पर्धेची असणारी बक्षीस जाते सन्माननीय किरणजी पारखी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि टॉस बॉक्स मध्ये आमच्या सोबत असतील पार्टनर भूषण प्रवीणजी गायकवाड सर,
चला मुळशी सम्राट कासारसाई संघाचा कॅप्टन आणि या म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल की नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. मॅच दिशेने तुम्हाला इथे पुन्हा घेऊन जाईल आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिले तर 14 धावा ज्या धाफलकावरती आहेत. टॉस करण्यासाठी सन्माननीय स्पर्धेसाठी आपण पाहतोय मालिका वीर ज्यांनी सौजन्य केले किरणदादा पारकी साहेब, त्याचबरोबर गणेशजी गोपाळे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस आपण करतोय. त्यावेळेस फार मोठी अपील चतुराई दाखवली इथे आणि विकेट. पहिला फलंदाज बाद. षटक किती असतील कळवा सुमित सर? समजा 5 षटकाचा असणार आहे. तर दोन्ही कॅप्टन समोर समोर आहेत. मुळशी सम्राट कासारसाई दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे आपले मान्यवर आहेत आणि या टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. नाणेफेक झालेली आहे आणि या मुळशी सम्राट कासारसाई या टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. 5 षटकांची लढत आहे. काय प्रयत्न असेल समोरच्या संघाला अगदी किती धावांवरती रोखून ठेवायचं? आता ग्राउंडच्या ह्यानी पाहिलं तर रनचा स्कोर तर काही जास्त होत नाहीये. 55-60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणकोणते गोलंदाज आहे 55-60 पर्यंत ते रोखू शकतात? नाही, जे आता ते पहिल्या दिवशी खेळले तेच गोलंदाज सगळे. ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्याचा आनंद कसा आहे? आयोजन नियोजनाबद्दल 2 शब्द. आता आयोजन यांनी चांगले केले आणि विक्रम भाऊ म्हणजे जवळचेच मित्र होते आमचे, पण आता ते झाल्यामुळे ते एवढे हे काही वाटत नाही. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. दुसरे कॅप्टन आपल्या समवेत आहेत म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे. आता फलंदाजी करायची, काय प्रयत्न असेल? 5 षटकात किती धावा उभारणार? नाही, जेवढे जास्त प्रयत्न करू आम्ही, जास्त रन करायचे आणि आम्हाला शक्यतो बॅटिंगच पाहिजे होती. असा एक फलंदाज सांगा की ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये खेळू शकतो. आमच्या सगळे 11 मारुती आहे, त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. बरं, ही स्पर्धा खेळण्याचा आनंद कसा वाटला? म्हणजे लढती, या ठिकाणचं आयोजन नियोजन याबद्दल 2 शब्द. हे आमच्या घरी खेळल्यासारखं वाटतं आम्हाला. हे म्हणजे घरचं ग्राउंड आहे आमचं हे आणि आम्ही नेहमी बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्रता आमची असते. नेहमी खेळतो आम्ही बक्षिसामध्ये. तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असतील. तर टॉस झालाय या ठिकाणी. या मुळशी सम्राट कासारसाई या टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मावळभूषण सुमित सोनवणे सर. धन्यवाद प्रवीण सर. प्रवीण सरांनी नक्कीच दोन्ही संघाचे कॅप्टनचे अभिप्राय घेण्याचा प्रयत्न तिथे केला आणि विशेष आपण दोन्ही संघांनी एकमेकांची स्ट्रॅटर्जी तिथे सांगितली. विशेष आपण पाहिलं जाऊया मॅच दिशेने. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. किरण आणि कौशली जोडी. वाह वाह, सफल झालेत, उडवल्या बॉलला, परंतु 2 खेळाडू आले चेंडूच्या खाली. टिपलाय झेल आणि तिथे मात्र फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेट. फलंदाज मैदानामध्ये एका पाठोपाठ बाद होताना जे आपल्याला पाहायला मिळालेत आणि मला वाटतं आपण पाहिले तर 1983 चा विश्वचषक आठवल्यानंतर त्यावेळेस 60 षटकांचा सामना होता. 60 षटकांमध्ये भारतीय संघाने बनवले होते 183 धावा आणि ज्यावेळेस भारताने विश्वचषक जिंकला, अनेक पत्रकारांनी संघाचे कॅप्टन कपिल रामलाल निखंज यांना प्रश्न विचारले की कपिल सर, तुम्ही एवढ्या कमी धावसंख्येमध्ये जिंकलात कसे? मी त्यांना एकच सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं ड्रेसिंग रूम मध्ये आम्ही सगळे गेल्यानंतर सगळे आमचे खेळाडू निराश होते. मी त्यांना एकच सांगितलं, काही नाही, धावा आपल्याकडे इथे कमी आहेत, परंतु ह्या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि मग मात्र भारतीय संघातील सगळे खेळाडू लढले, जिगरीने लढले आणि भारतामध्ये विश्वचषक घेऊन आले. म्हणजे धावसंख्या कमी जरी असली परंतु त्या धावेमध्ये लढता येतं. आता मात्र बघायचंय 16 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. दत्ता लांडे नवीन बॅटर आता दाखल होत आहेत. गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे. गोलंदाज तयार जितेंद्र काशीलकर. हा चेंडू खेळण्याचा इथे आपण बघतोय प्रयत्न केलाय. षटकचा कव्हरला चेंडू तिथे अडवला जाईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. आज
गणेश घोटकुले यांची उणीव नक्कीच लवळे संघाला जी मात्र भासणार आहे, परंतु बघायचं ती उणीव आज भरून काढावी लागणार आहे. राऊंडचं विकेट आले आणि इथे मैदानामध्ये बघायचंय चेंडूला पाठवलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. जबरदस्त आक्रमण कौशलचं शफल झाल्यानंतर क्रीजचा चांगला वापर केला, टप्पा थोडासा मागे ठेवलेला. श्री काळभैरवनाथ बैलगाडा संघटना मान मुळशी यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइस पुढे सरसावलेत. पावलांचा वापर केलाय आणि चेंडू मात्र 2 खेळाडूंची दरी भेदणारा हा चौकार. 4 धावा इथे येतील. या 4 धावींच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता पुढे सरकतंय. स्कोर कार्डवरती 27. एकंदरीत पुढे आता गोलंदाज तयार असणारे उजव्या हाताने मारा करेल. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. संघाचं धावफलक किती स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 28 धावा. 19 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा अजूनही मात्र बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा उडवला बॉलला. स्लॉट मधला चेंडू पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. षटकार इथे आला. 34 धावा स्कोर कार्ड वरती. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मारोंजी संघाचा आता वर्चस्व या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण कुठल्याही गोलंदाजाला आता डोकं वर काढू दिलं जात नाहीये. सिकंदरचं पहिलं षटक प्रचंड प्रभावशाली राहिलं, परंतु या षटकामध्ये महागडे राहिले जितेंद्र काशिलकर. चौतीस धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 15 धावींची गरज. सिकंदर भोसले बॉलिंग ट्रॅक वरती. दत्ता लांडे आपण पाहतोय स्वीप करायचा होता, परंतु डॉट बॉल इथे मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. बघायचे कमबॅक करून देईल का इथे सिकंदर संघाला, आणि कमबॅक करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला आता विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. विकेट तुम्हाला मिळवाव्या लागतील. अचूक टप्पा नियंत्रण गोलंदाजाला दाखवावं लागेल लवळे संघाला. दत्ता लांडे दुसऱ्या बाजूला कौशल्य. 3 चेंडू मध्ये 16 धावा. प्रचंड मोठं आक्रमण कौशलचं राहिलंय. यावेळेस इनसाइड आउट कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंट मध्ये टिपलाय झेल. दत्ता लांडेची विकेट. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला आता बघायला मिळतोय. 34 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 16 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि 15 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सोळा चेंडूंचा खेळ शिल्लक. 15 धावींची अजूनही गरज आहे. चौतीस धावा. नवीन बॅटर आता अजिंक्य बुचडे दाखल मैदानामध्ये झालेले आहेत. 16 चेंडू 15 धावींची गरज. लोअर फुल टॉस होता ऑन साइडला. खेळाडूंचा मात्र तिथे रन बघायला मिळाला नाही. आपण पाहतो ना क्रिकेटचा बेसिक नियम तुम्हाला काय सांगतो, ज्यावेळेस गोलंदाजाचा रनअप स्टार्ट होतो त्यावेळेस तुमचाही स्टार्ट असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं इथे जर कदाचित गोलंदाजाने इथे खेळाडूने जर आपण पाहिलं तर
स्टार्ट ठेवला असता चान्स बनवता आला असता. संधी निर्माण करावी लागते, संधी आई ती मिळत नाही. सिकंदर तयार, पुन्हा एकदा उजव्या हाताने. यावेळेस लिडिंग एज होती थळम्याच्या दिशेने, चेंडू पडला, दिशा बदलली. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा चौकार. इथे चौकार येताना आपल्याला बघायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक 40 धावा. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. चाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, एक सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. चेंडूची फेकी, वाह चांगली फेकी आहे. एक सिंगल आता मात्र येताना आपल्याला बघायला मिळते. तेरा चेंडू आणि 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत. वाह चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट आपण मैदानामध्ये बघतोय कौशल कडून. त्याला माहिती आहे की फक्त चौकार आणि षटकार खेळणं म्हणजे क्रिकेट आहे ते. आता इथे विकेट सेव्ह करून देखील आपल्याला खेळायचंय. 42 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये बनवायचे त्या 7 धावा. शांतता थोडीशी पसरलेली आहे आणि आपण म्हणतो ना शांतता ही येणाऱ्या वादळाची असते, येणाऱ्या सुनामीची असते. परंतु संघांचं एकच प्रयत्न आहे, इथे जिंकायचं आहे. जिंकल्यानंतर तुम्ही मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणार. जर तुम्ही ते पराभूत होत असाल, परंतु निराश व्हायची काही गरज नाही, कारण या स्पर्धेमध्ये एक 5व्या क्रमांकाचा मान देखील मात्र तुमच्या नावावरती कोरला जाणार आहे. रोख रक्कम 25,000 रुपये आणि एक मानाचा करंडक. आकर्षक ट्रॉफीज देखील आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं किरणदादा पारखे साहेबांच्या वतीने आपल्या सौजन्य झालेल्या आहेत. आणि त्या ट्रॉफीज पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल की या ट्रॉफीज आपल्या घरामध्ये असाव्यात, आपल्या हातामध्ये असाव्यात. आपण त्याच्यासोबत एखादा तो चॅम्पियनचा फोटो आपण तो घ्यावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज रामहारी उजव्या हाताने तयार असतील. पहिल्याच बॉल यावेळेस स्वीप केल्या बॉलला. दिल स्कूप स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. हा चौकार आहे. अकरा चेंडू शिल्लक. 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. सेहेचाळीस. यावेळेस मात्र तिथे डायरेक्ट हिट. वाह, इष्ट्याच्या मागे रोहित सुर्वेचा जबरदस्त चतुराई बघायला मिळाली. धावफलकावरती 46 धावा आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. हा चेंडू वा वा, तिथे मात्र दोन्ही खेळाडूचा ताळमेळ बघायला मिळाला होता. फलंदाज बाद असणार आहे.
9 चेंडू 3 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा चेंडू पुन्हा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आदेश फार दूरवरून चेंडूला कव्हर करेल. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे घेतल्या जातील. 2 धावा आलेल्या आहेत. धावफलकावरती 48. सामना बरोबरी सुटलाय. एका धावेची गरज आहे. एक धाव अजूनही जिंकण्यासाठी जी बनवायची आहे. अनिकेत आणि अजिंक्य ही जोडी मैदानाच्या मध्ये. डॉट बॉल. धावफलक इथे स्थिर असणार आहे. आता मात्र फिल्डिंग टीमचे आपण पाहिलं तर खांदे झुकलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. उजव्या हाताने आपण पाहतोय पुन्हा मारा करतील. त्यावेळेस मनगडाच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचे मानकरी होतील रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघ वेलपेड आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालाय तो श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजीचा संघ. अभिनंदन. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देखील आपण यावेळी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल. की फॅक्टर राहिले दत्ता लांडे. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच दत्ता भाऊ या. तुम्हाला मॅन ऑफ द मॅच आपण किताब देऊन सन्मानित करतोय. आणि ज्या संघांना जेवण करायचे संघांना विनंती आपण लगेच जेवण करण्यासाठी या.